अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या असल्या तरी पार्थ पवार पक्षाचे सर्व निर्णय घेत असल्याची चर्चा आहे। पार्थ पवारांच्या पक्षातल्या वाढत्या हस्तक्षेपाने राष्ट्रवादीतले मंत्री आणि आमदार यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे असं सांगण्यात येत आहे। केवळ एवढंच नव्हे तर निर्णय प्रक्रियेतून ज्येष्ठांना डावलल्याची चर्चा आहे। तर पार्थ पवारांना सुनेत्रा यांची मूकसंमती असल्याच्या चर्चेने तर आमदार आणि नेते अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे। त्यातच पार्थ पवार यांनी पक्षनिधीचं नेत्यांना टार्गेट देत निधी न दिल्यास राजीनाम्याचा इशारा देखील दिला होता। यावरून राजकारण तापलेलं। एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर तात्काळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे समोर आले आणि त्यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचं सांगत निधी वाटपाच्या चर्चेत पार्थ पवार सहभागीच नसल्याचं स्पष्ट केलं। अशा पैकी सुद्धा पार्थ पवार यांच्याकडून खासदार आहेत ते आमच्या राज्यसभेचे, तशा सुद्धा मंत्र्यांना किंवा आमदारांना देण्यात आल्यात का, हे पूर्णपणाने निराधार आहे, कल्पित आहे। याच्यामध्ये तथ्य बिलकुल त्या ठिकाणी नाही। तरुण नेतृत्व ज्यावेळेला पुढे येतं त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विचार निर्माण करण्याची भूमिका अशा पद्धतीच्या टीका टिप्पणीच्या माध्यमातून होत असते। पण आम्ही या सगळ्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ, एकसंघपणाने सामोरं जाऊ आणि दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या कष्टाने ज्या नेटाने दादाने सगळं उभं केलेलं आहे हे पुढून शेवटच्या दृष्टिकोनातून वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने काम करणारच आहोत। तर मंत्री छगन भुजबळांनी या चर्चांवर काय प्रतिक्रिया दिली आहे, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेत तेही जाणून घेऊया। अजिबात काही खडाखडी कोणाचे काही माझे काही झाले नाही। तुम्ही चर्चेला सुद्धा भांडण म्हणत असाल खडाखडी तर बरोबर नाही। चर्चा म्हणजे काय खडाखडी नव्हे, चर्चा ही चर्चा असते। मी माझं मत मांडणार, ते त्याचं मत मांडणार, आणखी तिसरा कोण असेल तर त्याचं मत मांडणार। आणि माझ्याकडे पार्थ पवारांनी असली कुठलीही काही मागणी केलेली नाही आणि माझं आणि त्यांचं कधीही वादावादी झालेली नाही। वैयक्तिकरित्या सगळ्यांना सारखा निधी मिळेल ही चर्चा झाली। याच्यामध्ये पार्थ पवार यांनी अजिबात भाग घेतलेला नाही। किंवा मला असं वाटतं ते त्यावेळेला काय फोन आला म्हणून बाहेर गेले असतील, पण त्यांनी असा कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये काढलेला नाही। आमदारांचा प्रश्न होता त्याला मी उत्तर दिलं। पवार साहेब होते, अजितदादा होते, अजितदादा त्यांना सहकार्य करत मदत करतच होते। आता त्या सुप्रियाताई करतात, काय लागलं तर त्यांना मदत करायची। सगळे अशा करतात ना, घरातले त्यांचे हे असतील, राजकारणातले लोक असतील किंवा मुलं असतील किंवा आणखी कोणी असतील, मुली असतील, ते मदत करतात ना पक्ष वगैरे जे नीट वगैरे चालवा म्हणून। प्रत्येक घरामध्ये आहे। आणि दिल्लीपासून आपण जरी बघितला तरी जे आहेत असे लोक जे आहेत, घरातले लोक जे आहेत ज्यांना राजकारणामध्ये आहेत आणि जे खासदार आहेत, आमदार आहेत, हे अशा प्रकारचं जे आहे सहकार्य आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे करतात। त्याच्यामध्ये चूक काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।